नागपुर में जोरदार बारिश के बाद की स्थिति का यूसीएन की टीम ने जायजा लिया। शहर के अधिकांश इलाके में पानी भरा होने से नागरिकों को भारी परेशानी हुई। बारिश से बेहाल नागपुर की स्थिति पर यह विशेष खबर। नागपुरात मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे आणि सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। मी आहे सध्या नागपुरातल्या चुनाभट्टी या परिसरात। खोलगट भाग आहे हा आणि या खोलगट भागात आपण पाहू शकता कशाप्रमाणे या वस्तीमध्ये पाणी साचलेलं आपल्याला दिसतं आहे। या मुसळधार पावसाचा इशारा पाहता सर्व शाळा आणि महाविद्यालयांना जिल्हा प्रशासनाने सुट्टी जाहीर केलेली आहे। लोक घरात आहेत आणि या खोलगट वस्त्यांमध्ये नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे। चुनाभट्टी परिसरात काय समस्या आहे? इतकं मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय, कुठपर्यंत साचला इथे आणि वरतून समोर एका घरात बी साचलाय पाणी, त्यांच्यात तो पाणी काढत आहे। इथे पाण्याची निकासी होण्यासाठी काही व्यवस्था आपण नाल्या पाहू शकता। आपण इथे नाल्या कशा प्रकारे ओव्हरफ्लो होऊन राहिल्या आहेत। एफसे वगैरे इकडून सगळं पाणी इकडून येतात आणि हे पूर्ण चुनाभट्टीकडून इकडून पाणी सरळ इकडे जातात। आणखी काय काय कुठपर्यंत पाणी साचलेलं आहे इकडे? पाणी फक्त त्या गाडीपर्यंत राहते तिथपर्यंत आणि ते समोर बी आहे। तर या समस्येबाबत नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत आणि करायला पाहिजे आणि काही व्हायला पाहिजे इच्छा विकास। आपण पाहू शकता कशा प्रकारे जवळपास गुडघाभर पाणी साचलेलं आहे या चुनाभट्टी परिसरात आणि नाल्या कशा प्रकारे इथे ओव्हरफ्लो होऊन राहिल्या आहेत। त्यामुळे लोकांच्या घरात सुद्धा पाणी शिरतंय आणि लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो आहे। आराम से हमारे पास मोबाइल नहीं है क्या जी? नागपुरात जोरदार पाऊस सुरू आहे आणि सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। गजानन नगर प्रियंकावाडीचा हा भाग आहे। आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात इथे या वस्तीमध्ये पाणी साचलेलं आहे। या पावसानं पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे की नागपुरात ड्रेनेज सिस्टम पुन्हा एकदा फेल झालेला आहे। पाऊस पडतो आणि ठिकठिकाणी पाणी साचायला लागतं आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो। या प्रियंकावाडीची ही दृश्य आहेत, गजानन नगर भागातली ही दृश्य आहेत। आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात लोक इथे जमा झालेले आहेत आणि मी आतमधल्या भागांमध्ये काही तुम्हाला जाऊन दाखवणार आहे आणि इथे आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे लोकांच्या घरात सुद्धा इथं पाणी शिरलेलं आहे। इतका परिसर आहे की समोर जाताही येत नाही आहे। या इथल्या नागरिकांशी आम्ही संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत। क्या वजह है कि यहाँ पे इतना पानी जमा है? आप घुटने तक पानी में है, क्या वजह है? तो ये गटर लाइन पूरी चौकअप हो चुकी है और वो जब नाला भरता है तो वहाँ पे पानी नहीं जाता है और ये हर साल होता है ऐसा। तो इसकी शिकायत आपने की थी क्या? बारिश होने वाली है, सबको पता है, आपने कुछ बताया, शिकायत की थी क्या? हाँ किए थे शिकायत कई बार, पर हुआ नहीं ऐसा कि हमेशा यहाँ पानी जमा होता है। ये गड्ढा वाला हिसाब है। यहाँ पे गड्ढे में पानी पूरा इधर उधर का पूरा यहाँ पर ही आता है और आने के बाद में हम गरीबों के बस्ती में घुस जाता है। आओ यहाँ पे 100 घर है, 100 में से कम 55 50-60 के लोग में घर पानी घुसा है। पूरा नागपुर में ड्रेनेज सिस्टम फेल होने का जानकारी मिल रही है। जगह जगह पानी जमा हुआ है। क्या दिक्कतें आ रही है, क्या समस्या है? देखो, नागपुर का जो ड्रेनेज सिस्टम है उसके हिसाब से उसमें जो गलतियां लोगों की भी है कि लोगों ने नाले के ऊपर घर बना लिया है। जैसा अभी प्रियंकावाड़ी बस्ती है, ये बस्ती कलेक्टर कार्यालय में वाटर बॉडी दिखाता है और वाटर बॉडी एरिया में कोई घर नहीं बनाता, वहाँ पे रेसिडेंशियल नहीं होता। वाटर बॉडी में घर बन गए। अब वाटर बॉडी में घर बनने के बाद क्या हुआ, नाला पूरा भरने के बाद इधर से उधर से आने वाला पूरा पानी जब थपकने लगा, नाले में रुकने लगा, नाला पानी लेना बंद कर दिया,
तो लोगों के घर में पानी जाना स्वाभाविक है। और ये पहली बार नहीं है, हर बारिश में जब भी पानी ज़्यादा गिरता है तो प्रियंकावाड़ी, राहुल नगर इस एरिया के भाग में हमारे यहाँ पानी जाता है। लेकिन अभी क्या हुआ, अभी सब लोगों ने अपने घर पक्के बना लेने के कारण पानी निकल जाने के बाद जैसा का तैसी स्थिति हो जाती है। और नागपुर शहर की आप लोगों को मालूम है कि जो ड्रेनेज सिस्टम है वो फेल है, क्योंकि नागपुर में बारिश इतनी ज़्यादा नहीं होती, जैसी मुंबई में बारिश होती वैसी नागपुर में बारिश नहीं होती। लेकिन एक आधी बार जब बहुत ज़्यादा बारिश हो गई तो हर साल में एक दो बार बारिश में ये प्रॉब्लम आता है। नागपुरात पाऊस आला तर सगळ्यात पहिले प्रभावित होतो हा नरेंद्रनगरचा पूल। आपण पाहू शकता नरेंद्रनगरचा हा पूल किती मोठ्या प्रमाणात पाणी साचलेला आहे। मी आता सध्या गुडघ्याभर पाण्यात आहे आणि हा पूल स्टार्ट होण्याचा भाग आहे आणि पुलाच्या खालचा भाग हा पूर्णपणे पाण्यात गेलेला आहे। ही मोठी समस्या आहे। नागपुरात केव्हाही पाणी आलं, थोडासा जरी जास्त पाऊस झाला तर हा नरेंद्रनगरचा पूल इथे बंद होऊन जातो। आणि जी नुकतीच माहिती मिळालेली आहे, माझ्यासोबत हे दादा आहेत, काही वेळापूर्वी इथे गाडी अटकलेली होती, टू व्हीलर, काय सांगाल त्याबाबत? त्यासोबत त्या ॲक्टिवाले काढला आहे आणि तो ट्रक बी फसला होता त्याला बी काढला आहे। थोडासा जरी पाऊस आला तर नरेंद्रनगरचा पूल हा पाण्याखाली जातो, पूर्ण पाण्यात येतो आणि दोन्हीकडून आता रस्ते बंद करण्यात आलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात इथे पाणी साचलेलं आहे। ही मोठी समस्या आहे नागपुरातली, दरवर्षीची समस्या आहे पाणी आलं की। आणि आपण पाहू शकता कशाप्रमाणे पाणी साचलेलं आहे आणि नागरिकांना, वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। कॅमेरा पर्सन मिथुन आत्मनेसह मी निशांत, UCN न्यूज, नरेंद्रनगर, नागपूर।